हे एकदम निषेधार्थ गोष्ट आहे। एका पुरुषांनी जर महिलेवर हात उचलतात आणि पोलीस प्रशासन पोलीस कर्मचारी जर त्याच्यावर ऍक्शन घेत नाहीत आणि साधी एनसी करून आणि त्याची दखल घेत नाहीत, मग या पोलिसांना कुठेतरी यांच्या मागे काहीतरी यांचा हात असला असेल किंवा देणं घेणं काहीतरी सेटलमेंट केलं असेल म्हणून त्या माणसावर काही कारवाई केलेली नाही। आणि एक पुरुष महिलेला जर मारहाण करतोय, हा न्याय काय करतोय? प्रशासन काय करतोय? हीच आपली महाराष्ट्र आहे का आपला? महाराष्ट्रात जर महिलांना संरक्षण नाही, आज 3 दिवस झाले ऍडमिट आहे ना, पोलीस कर्मचारी गेलेत ना, कोणी अधिकारी गेलाय ना, कोणी काय गेलाय पोलीस चौकशी करायला। आता गरिबाची जर अशी अवस्था असेल कसा सरकार आहे का आपलं? काय आहे? सरकारची जबाबदारी आहे, प्रशासनाची जबाबदारी आहे, जिथे अत्याचार होते तिथे न्याय दिला पाहिजे। साहेब असं लेकरावच्या भांडण्यामुळे झालं, कारण काहीच नव्हतं। हर टायमाला भांडणे होते आणि तो आला आणि बायकोने केस पकडली आणि मारला। तो आजपर्यंत ऍडमिट आहे। त्याला कोण काय पोलीस कंप्लेंट केली, पोलीस आलं नाही, दाखल कोण घेतलं नाही। आणि पोलीस आले संध्याकाळी, मला पण बोलून घेतले। त्याला 2 वाजता उचला येऊन तो शरद ओकवल्याचा फोन गेला त्याला। शरद ओकवल्याचा फोन गेल्यावर पोलीस लोक सोडून त्याला गेले। मग अजूनपर्यंत कोण नाही, कोण तिथं बघायला आलं नाही ना, काही नाही। मी सामान्य माणूस काम करून करणार आहोत। 200-300 रुपये कधी 500 कमवतो, हमालीचं काम करतो। बायको मी ते तळ्यापाशी मीराबाई हॉस्पिटल मध्ये। नाही कोणच विचारा, पोलीस आलं नाही, कोण आलं नाही। मी काल पण कुंभारवाड्याला आलो, दुपारी बोलून घेतो बोलले, तो मोबाईल बंद करून ठेवला समोरच्या व्यक्तीने।